नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. आज एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी मी संवाद साधणार आहे, काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय आहे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या संघर्षाचा. राज्यातील दोन संवैधानिक मोठी पदं, एक घटनात्मक प्रमुख राज्यपाल आहेत आणि प्रत्यक्षातले कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल केंद्राचे प्रतिनिधी म्हणून इथे काम करत असतात, तर मुख्यमंत्री लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. राज्यपाल वेगवेगळ्या प्रश्नावर सरकारला सल्ला, सूचना, मार्गदर्शन करू शकतात. तर सरकारच्या सूचनेप्रमाणे, सरकारच्या मार्गदर्शनाप्रमाणे, निर्णयाप्रमाणे राज्यपालांनी काम करायचं असतं. म्हणजे सरकारनं निर्णय घ्यायचा आणि तो राज्यपालांनी आपल्या सहीने अंमलात आणायचा. जसा देशाचा कारभार भारताचे राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो, ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, तसा महाराष्ट्राचा कारभार हा राज्यपालांच्या अनुज्ञेने, मंजुरीने चालत असतो. हे वाक्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते अगदीच नाममात्र देखील आहे. म्हणजे राज्य सरकार काम बघत असतं. असो, या मला नागरिकशास्त्र समजून सांगायचं नाही आहे. बहुतेक लोकांना नागरिकशास्त्र आपापल्या सोयीने माहीत असतं. पण या सगळ्यामध्ये राज्यपालांना आणखी एक अधिकार आहे, तो म्हणजे सरकारला सूचना देण्याचा किंवा सरकारच्या सूचना नाकारण्याचा. अर्थात सरकार पुन्हा तोच निर्णय घेऊन राज्यपालांकडे पाठवू शकतं. पण राज्यपालांना जी जी माहिती कळते ती राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्याच्या कार्यकारी प्रमुखांना कळवण्याचं स्वातंत्र्य राज्यपालांना असतं. राज्यपालांनी एखादी गोष्ट कळवावी, त्यावर त्याची पोच मुख्यमंत्री कार्यालयाने द्यावी, त्याचं उत्तर द्यावं, हा सगळा सरकारी ढाच्याचा प्रकार असतो. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राचं उत्तर त्याच पद्धतीत दिलं पाहिजे, म्हणजे सरकारी पद्धतीतच दिलं पाहिजे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं, अशी बातमी सगळीकडे आली. बघा काय असतं लक्षात घ्या, की माध्यम जसं पेरतात तसंच आपल्या समोर येतं. माध्यमांना पेरायला दिलेलं बी हे कुठल्या तरी बियाणं कंपन्यांनी पुरवलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे कसं शेतीमध्ये कापूस, सोयाबीन या सगळ्याचे बी उपलब्ध करून दिले जातात. जसं बी दिलं जातं तसं ते उगवतं. तसं माध्यमांना पेरायला दिल्या गेलेल्या बातम्या या आता सरकारी पक्ष नावाच्या कंपनीतून तयार होतात आणि माध्यमं त्या बातम्या देत असतात. एक ढोबळमानाने तुम्ही आजकाल म्हणजे एक पद्धत रूढ आहे आपल्याकडे, ती बघा, तुमच्या लक्षात येईल काय प्रकार आहे तो. आपण सरकारी कार्यालयात किंवा मंत्र्यांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना कुणालाही असो एक पत्र देतो की अमुक अमुक ठिकाणी गडबड होती आहे किंवा ह्याचं काम नीट करणं आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन, रस्ता खराब झालाय, तो नीट करणं आवश्यक आहे, धरण फुटण्याची शक्यता आहे, त्याची दुरुस्ती आवश्यक आहे, असं वेगवेगळ्या स्वरूपाचं निवेदन आपण देत असतो. ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं, विभागीय आयुक्तांच्याकडं, मंत्र्यांच्याकडं जातं. मग मंत्री त्याला एक कव्हरिंग लेटर लावतात आणि सांगतात की प्रति अमुक अमुक विभागाचे अमुक अमुक प्रमुख, विषय या बाबीची दुरुस्ती करण्याबाबत, संदर्भ या व्यक्तीचा तक्रार अर्ज आणि हा तक्रार अर्ज आपल्याकडे पाठवत आहे, याबाबतचा निर्णय घ्यावा आणि उलट टपाली आमच्या कार्यालयास याबाबत अवगत करावे. तक्रार आली आहे, ती तक्रार फॉरवर्ड करण्याचं काम, सरकारी भाषेत अग्रेषित करण्याचं काम होत असतं. आता समजा जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेली तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे अग्रेषित झाली, म्हणजे फॉरवर्ड झाली, तर कार्यकारी अभियंता असं उत्तर देत नसतो की तक्रार करणारा व्यक्ती फालतू आहे, तो नालायक आहे, त्याला कळत नाही, त्यानं त्याच्या घरातला रस्ता नीट केलेला नाही, त्यानं अंगणात खड्डे करून ठेवलेले आहेत, तो आमच्या रस्त्यावरच्या खड्ड्याकरता कशाकरता बोलतो, असं नसतो बोलत तो. तर ते म्हणतात की याबाबतची पाहणी करण्यात येईल आणि मग त्यानंतर दुरुस्तीबाबत आवश्यकता असल्यास दुरुस्ती करून तात्काळ आपल्या कार्यालयाला कळवण्यात येईल, असं पत्र दिलं जातं. हे सरकार आहे, ही सरकारी यंत्रणा आहे. तसं महाराष्ट्राच्या राज्यपालांच्याकडं काही लोक भेटायला गेली. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात, मुंबईमध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याबाबत विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं आणि त्यावर चर्चा करण्यात यावी.
वेगवेगळ्या नेत्यांनी भेट घेऊन राज्यपालांच्याकडे हे निवेदन दिलं. राज्यपालांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे अग्रेषित करून त्या पत्रात लिहिलं की अमुक अमुक लोक मला भेटतायत, साधारणतः अशीच मागणी करतायत, ह्याबाबत माहितीस्तव पत्र आपल्याला पाठवत आहे. म्हणजे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, FYI असा एक प्रकार असतो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी हे पत्र पाठवलेलं असतं की अशी मागणी लोक करतायत, याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी. आता प्रश्न आहे, राज्यपालांना असे अधिकार आहेत का याचा? तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याचा अधिकार घटनेनं राज्यपालांना दिलेला आहे. अधिवेशन बोलाविण्याचं कर्तव्यच राज्यपालांचं आहे, त्यामुळं ते अधिवेशन बोलावू शकतात. या घटनेत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राज्यपालांची संघर्षाची भूमिका असेल तर राज्यपालांनी अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले असते. सरकारने सुचवलंय की नाही हे न बघता आदेश दिले असते आणि सांगितलं असतं की अधिवेशन बोलवायचं आहे. पण राज्यपालांनी आपल्याकडं आलेल्या विरोधी पक्षाच्या निवेदनांना मार्क करत, त्यांचा उल्लेख करत सरकारला कळवलेलं आहे की विरोधी पक्ष विशेष अधिवेशनाची मागणी करतो आहे आणि त्यामुळं त्याबाबत आपण विचार करावा. आता ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी अग्रेषित केलेल्या विरोधी पक्षाच्या निवेदनाचा विचार करायचा नसेल तर याबाबत लवकरच पावसाळी अधिवेशन होत आहे, त्यातच याबाबत चर्चा होऊ शकेल असं उत्तर देता येऊ शकलं असतं. पण म्हणतात ना की उथळ पाण्याला खळखळाट फार, अधजल घगरी छलकत जाय, हिंदीतली म्हण आहे, अधजल घगरी छलकत जाय. म्हणजे पाण्यानं अर्धी घागर भरली असेल आणि ती काक्यावर ठेवली असेल तर तशी डुचकळत चालत असते. जसं पाणी बाहेर पाडते, थोडंसं हलत असतं खूप पाणी, तसं हे सगळं आहे. ही अधजल घगरी आहे. म्हणजे जे कोणी बोलणारे, सांगणारे, सल्ला देणारे सरकार पक्षात आहेत ना, त्या सगळ्यांचा हा घोटाळा आहे आणि हा ब्रह्म घोटाळा आहे. मुख्यमंत्र्यांनी तडक राज्यपालांना अगदी उत्तर प्रदेशात काय चाललंय, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय याबाबत सांगून तिथल्याही सरकारला विनंती करावी असं सांगितलं. आता खरं तर राज्यपाल महाराष्ट्राचे, ते उत्तर प्रदेशचे रहिवासी पण नाही, उत्तराखंडचे आहेत. मग अशा राज्यपालांना तिकडे काय चाललंय हे सांगण्यापेक्षा आपल्या राज्यातली स्थिती उत्तम आहे हे सांगणं जास्त आवश्यक असतं. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार असतानाही राज्यपालांनी तो बजावला नाही. केवळ पत्र अग्रेषित करून सांगितलं आहे की अधिवेशन बोलावण्याची मागणी होती. अशा वेळी सरकारी भाषेतलंच उत्तर पाठवण्याच्या ऐवजी खाजगी भाषेतलं उणी दुनी काढणारं, कुचकं बोलणारं उत्तर महाराष्ट्राच्या बुलंद वाघानं पाठवलेलं आहे. वाघाच्या तोंडी मांजरीची भाषा शोभत नसते. कुजकी भाषा म्हणजे लांडगा लबाड असतो, कोला धूर्त असतो. सिंह आणि वाघ मात्र आक्रमक असतात. ते असा धूर्तपणा आणि लबाडपणा करत नाहीत, आपल्या सावजावर तुटून पडत असतात. हा जो कुजकटपणा या पत्रात दाखवलेला आहे ना, तो दाखवण्याची काहीही गरज नव्हती. यातून एक गोष्ट सिद्ध होते की मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या प्रश्नाचं उत्तर संवैधानिक सोडून द्या, प्रशासकीय पद्धतीनं द्यायचं नाही आहे, तर ते राजकीय पद्धतीनंच द्यायचं आहे. आणि इथे सगळा घोळ झाला आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांच्या सारख्या सल्लागारांवरती, म्हणजे मी हे सल्ला संजय राऊतांचा आहे असं म्हणत नाही, राज्यपालांच्या पत्राची उत्तरं देऊ नयेत, अन्यथा उगीच्या उगीच आपलं स्वतःचं हसं करून घेत होतं. माध्यमं भलेही याला तडाखेबंद उत्तर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पेटली असं काही मांडत असतील, माध्यमांनी देखील हा विषय नीट पद्धतीनं मांडणं आवश्यक आहे. आता ही अपेक्षाच फोल ठरते, त्याला कोण काय करणार. माध्यमांनी जे चित्र उभं केलंय ते तसं नाही आहे, मुख्यमंत्र्यांनी जो समज केलाय तसा नाही आहे. राज्यपालांनी पत्र अग्रेषित करणं हा विषय चुकीचा असू शकत नाही. अधिवेशन घ्यायचं की नाही हे सर्वथा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे आणि राज्यपालांचा बोलावण्याचा अधिकार आहे.
दोन्ही गोष्टी स्पष्ट आहेत. पत्राला उत्तर पत्रानेच द्यावं, पण प्रशासकीय भाषेत द्यावं, एवढीच अपेक्षा यावेळी व्यक्त करता येऊ शकेल. अर्थात जाता जाता एकच सांगतो, राज्यपालांनीही राजकीय भाषा वापरून राजकीय हेतूंनी पत्र पाठवू नयेत, एवढं देखील अपेक्षित आहे. धन्यवाद.